हॅलो हॅलो, टाइम इज मनी, वेळ फार कमी आहे. शेवटी कसं आहे, कोणी आपली बाजू सर करण्यासाठी प्रयत्न करत असतो. सर्वप्रथम मगाशीच म्हटलं, ज्यांनी पहिली कॅसेट कलगीतुऱ्याची गायली ते आमचे प्रभाकर बुवा. खरोखर सुंदर आवाज आणि अजूनही तसाच आवाज आहे. ही कलाकाराची साधना असते. त्याच पद्धतीनं आम्ही बाप बेटे इतके वर्ष ही कला जपतच असतो. या ठिकाणी मुलांनी एंट्री करायची डायरेक्ट, कारण वेळ फार कमी आहे. मगाशी म्हटलं सावंत बुवानी, आमच्या प्रभाकर कळंबटेंनी मान सन्मान ठेवलेला आहे. बघा, आमच्या घराण्यामध्ये शिष्यमंडळी घडत असताना आम्ही प्रत्येकाला संधी देतो की तुम्ही तुमच्या पद्धतीने गाणी लिहा, तुमच्या पद्धतीने अभ्यास करा. आम्ही प्रश्नाचं उत्तर दिलं आणि म्हणाले की 1 महिना अगोदर प्रश्न मागून घेतला आणि त्यांना सुद्धा आम्ही दिला, म्हणजे दोघंही समान झाले. मग बुवा म्हणताय की एवढा अभ्यास करून मला या ग्रंथामधलं जे उत्तर दिलंय ते पटलं नाही. आम्ही त्याचा हट्टच धरणार नाही, कारण 6 शास्त्र 18 पुराणं अनेक लेखकांनी लिहून ठेवलेली आहेत बुवा. पण मी प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, ते ग्रंथ आता सुद्धा हजर आहे. पण मी वाद घालणार नाही, कारण आम्ही पंधेरे घराणं वाद घालण्यासाठी इथे येत नाही. बरं, या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर आमच्या देत असताना विजय भोजबुवांचा आवाज चांगला आहे ते तुम्ही मान्य केलं, त्यात प्रश्नच नाही. कारण विजय भोज सुद्धा माझ्याबरोबरीने बरेच वर्ष कार्यक्रम करतोय. फक्त पुण्यामध्ये असल्यामुळे सातत्य थोडंसं कमी होतं, परंतु त्यांनी कला सोडली नाही. बरं, प्रश्नावर येतो बुवा. बुवाने प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि एक त्यांनी बुवाने अशी सूचना केली की शाहीर विजय भोज आणि प्रश्न करते ख्यातनाम गायक, सध्या नमन लोककलेमध्ये नाव आहे सावंतसाहेब. जरा उठवा बघा, संदीप सावंतसाहेब आमच्या देवरुख माळवाशीचे आहेत. बुवा, ही व्यक्ती आहे ना, चमचा नाही बुवा. या चमच्या शब्दावर तुम्ही घाण करून टाकलात बुवा. लक्ष्मण सावंत बुवा, कळमटे बुवा आमचे आधारस्तंभ आहेत, आम्हाला आदर्श आहेत, तुम्ही सुद्धा आहात. पण माझ्या माणसाला चमचा वाटलात, इथंच तुम्ही चुकलात बुवा आणि इथंच तुम्ही हरलात बुवा. बुवा, सन्मान करायला शिका. हे मी सांगण्या इतपत तुमच्या इतपत मोठा नाही बुवा, बरोबर की नाही? शाहीर संदीप सावंत हा चमचा नाही, लक्षात ठेवा. बाबू रंगले घराण्यातील वासुवाण्यांचा शिष्य आहे. भाई गोसावी आमचे गुरुवारी आहेत आणि त्यांचे शिष्य आहेत. आम्ही बाप बेटे खुळे नाहीत. प्रश्न करते संदीप सावंत चमचा कुठून आणलात? हे माझ्या घराण्याची शाखा आहे. माझ्या घराण्यामध्ये सुरेश राऊत आहे, माझ्या घराण्यामध्ये अविनाश कडू आहेत, अनेक नामवंत वाचक घडलेत बुवा. परंतु 6 शास्त्र 18 पुराण अनेक लेखकांनी वेगवेगळ्या भूमिकेत उत्तर दिलेले. मी उत्तर दिले, त्याचा ग्रंथ अजून सुद्धा आहे. म्हणून मी म्हटलं या ठिकाणी मी बाजू मांडलेले, बाजू सोडलेली आहे, तुम्ही सुद्धा सोडलीत. मग काल यवन का नाही सोडलात? काल यवनाने सुद्धा मग या ठिकाणी वारी केलेली आहे, त्याच्यावर हल्ले केले आहेत. वा, एकच माझं म्हणणं आहे, वेळ फार कमी आहे. चमचा हा शब्द नेक्स्ट टाइमला तुम्ही कधी वापरू नका कोणाला. कलाकाराचा मान सन्मान ठेवला पाहिजे, हे मी सांगणे इतपत मोठं नाही. आणि जर माझ्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलंय, जर तुम्हाला वाटत असेल तर हार जीतची बारी लावायसाठी आम्ही घरानं तयार आहोत. तुम्ही उत्तर दिलेलं चुकीचं आहे. जर तुम्हाला शंका असेल तर हार जीतची बारी होऊन जाऊ दे. चला, 50,000 माझे आणि 50,000 तुमचे, बरोबर? वा, आम्ही सुद्धा काही कमी नाही. परंतु प्रयत्नांची परमेश्वर, आम्ही नक्कीच तुमचा पिछा सोडणार नाही. प्रश्नाचं उत्तर आज नाही पटलं, पण नेक्स्ट टाइमला जरूर देऊ. धन्यवाद. आता याच्या ठिकाणी मी नाही गाणार बुवा, कारण माझ्या विजय भोजची वारी आहे. हे 2-2 बुवा गात होते, आमचा विजय भोज एकटा काफी आहे. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद बुवा. शाहीर, तुम्ही जे गरुड मारलात ना, तुमच्या गरुडाला भिडायला, तुमच्या दागिनीला खायला माझा गरुड येतो बघा, तसं टक्कर देतोय. हॅलो हॅलो, सावंत बुवा लक्षात द्या, सावंत बुवा लक्षात द्या. तुमच्या नागीला खायला राजापुरामध्ये लांजा तालुक्यातील गरुड येतात रे. सावंत बुवा लक्षात द्या, सावंत बुवा लक्षात द्या. हे सावंत बुवा लक्षात द्या. बघा, तुमच्या नागीला खायला गरुड
मंदिर जीर्णोद्धारासाठी युवा युद्धोत्सव संदीप माने आणि लेखक गीतकार आमचे मित्र विनय भाऊ बने यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक, तसेच जागृती अंकुश नामे यांच्याकडून 200, पालू नामेवाडी, मधुकर पंधरे बाबा आमचे गुरुवर्य जे मला वडिलांप्रमाणे आहेत त्यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद. बारीला सुरुवात करतो कारण वेळ कमी आहे. थोडक्यातच बुवांची कशी त्यांची मस्ती जिरवतो, कारण बरीच बुवांना कमेंट झाले, बुवा गण मी काय गायला हे तुम्हाला कळालं का? तुम्ही काय म्हणताय तुम्हाला मुलगी मिळणार? हो माझं लग्न झालंय. कसले शाहीर आहे, तुम्हाला एवढं पण ज्ञान नाही. माझे जेवढे भक्त आहेत ना त्यांच्यासाठी मी मुलगी मागतले. हो आणि म्हणताय आम्ही एवढं ग्रंथवाचक आहे, हे तुम्हाला साधा विषय पण समजत नाही. विषय काय गायला तुमचं याड उतरवतो बघा थोडक्यातच. बारी म्हणजे बारीच केली असती पण वेळ कमी आहे. 5 मिनिटं आहेत बारीला. एक शेर मारतो बुवांना, एक शेरच माझा काफी आहे, मला मुखडा गायची पण गरज नाही. सकाळच्या प्रहरी चिमणी पाखर ऐकत होती गाणी. सकाळच्या प्रहरी चिमणी पाखर ऐकत होती गाणी. ओह सावंत बुवा तुम्ही जी गाणी गाता त्याला म्हणतात मैताची रड गाणी. काय हो आता आज उठून गेले हे रसिक सारे तुमची ऐकून कर्कशवाणी. तू कलगीचा मोठा ज्ञानी तुला पाजीन मी तुऱ्याच पाणी. आ, 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 शास्त्र आधारित विषय आहे बुवा. विषय ओळखा, ज्ञान तुमच्याकडे भरपूर आहे. अर लक्षार भावानं दिली शिक्षार. शाहीर तुमचं नाव लक्ष्मण आहे. योगायोगाने असं मला तुमच्या नावावर बोलायचं नाही, शास्त्राचा विषय आहे. तुम्हाला पण समजला असेल विषय काय गातोय. अर लक्षार भावानं दिली शिक्षार. काल तोंडाचा तुझा रे घेऊन राग येतो तुला रे पाहून. काल तोंडाचा तुझा रे घेऊन राग येतो तुला रे पाहून. काय करशील तू माझी रक्षार भावानं दिली शिक्षार. लक्षार भावानं दिली शिक्षार. लक्षार भावानं दिली शिक्षार. काल तोंडाचा तुझा रे घेऊन राग येतो तुला रे पाहून. काय करणार माझी तू रक्षार भावानं दिली शिक्षार. काल तोंडाचा तुझा रे घेऊन राग येतो तुला रे पाहून. काय करते माझी तू रक्षार अनंत ढोलम यांच्या स्मरणार्थ, अनंत ढोलम यांच्या स्मरणार्थ बाबू ढोलम समस्त ढोलम परिवार
यांच्याकडून 5,001 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. निर्मला मांडवकर आणि सारिका मांडवकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शेवटचं गीत गातोय. एकादशी वारी चालले पंढरपूरला. आरती घेऊया. धन्यवाद. कार्यक्रम थोडक्यातच संपतोय. शाहीर आरतीला यावे. रुपेश मांडवकर आणि गणेश धावडे, रुपेश ठोंबरे आणि गणेश धावडे 501 रुपयाचं पारितोषिक. राजनामे 201, जियान भोज 101. धन्यवाद. शाहीर आरतीला यावे. आरतीला यावे गणराया, आरतीला यावे गणराया, चरणावर ठेवीन माता. आरतीला यावे गणनाथा, आरतीला यावे गणनाथा, चरणावर ठेवीन माता, चरणावर ठेवीन माता, चरणावर ठेवीन माता. आरतीला यावे गणनाथा, आरतीला ठेवीन माता, चरणावर ठेवीन माता. रिद्धी संगतीन याव्या, सुख समृद्धी दोन्ही नादाव्या, सुख समृद्धी दोन्ही नादाव्या, सुख समृद्धी दोन्ही नादाव्या. रिद्धी संगतीन याव्या, सुख समृद्धी दोन्ही नादाव्या, सुख समृद्धी दोन्ही नादाव्या, सुख समृद्धी दोन्ही नादाव्या. आरतीला यावे गणराया, आरतीला यावे गणराया, चरणावर ठेवीन माता, चरणावर ठेवीन माता, त्रिशा भोज, हर्ष भोज, काव्या मोसमकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रसिको, कार्यक्रम संपला असा